एक तर उशिरा का होईना जी पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे परवा 48 तासापूर्वी आम्ही पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनला गेलो होतो आणि सगळे माझे सहकारी होते तिकडे. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की एखाद्याचा 5-7 हजार रुपये जर टॅक्स भरला नाही तर त्याच्या घराच्या बाहेर जाऊन हीच पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँड वाजवते. करेक्ट? 5-10 हजार रुपयासाठी. आणि तो काय बिचारा फार काही वर्ष थकत नसतो, त्याची नोकरी गेलेली असते, EMI चा प्रॉब्लेम असतो म्हणून तो थकवतो. तो या देशाचा इमानदार नागरिक आहे, त्याच्याकडे तुम्ही बँड वाजवता आणि 27 कोटी रुपये उडवले तिथे तुम्ही काही शब्द पण काढत नाही. आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं एकत्रपणे की जर तुम्ही 48 तासात काही ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू. आणि आज निर्णय उशिरा का होईना पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन हल्लं देव पावला. रामकृष्ण हरी. म्हणजे उशिरा का होईना त्या दिवशी आपण या सगळ्यांनी मिळून इशारा दिला म्हणून 48 तासाच्या आत नोटीस तर गेली. हाच कारभार आहे त्या पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा. दुर्दैव आहे. मी जड अंतकरणातून नाही म्हणते.